नक्कीच. आणि त्यानंतर बाऊशेठ 11 साकुर्ली संघ, आपण आपला 12वा प्रतिनिधी प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये जोडायचा आहे, विनंती असावी. सर्वांना विनंती आहे, लवकरात लवकर आपण येणं करायचं आहे. चला साकुर्ली 8 ओव्हर 8, पहिला सामना 8 ओव्हरचाच आहे. त्यानंतर आपण डिसिजन कमिटी घेईल, याच्यामध्ये शंकाच नाही, कारण पहिला सामना शशीदादा इथे उपलब्ध झाले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. शशीदादा, आपण या क्रिकेटच्या निमित्तानं आपण या मुख्य मंचावरती आला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन. खूप खूप गोड व्यक्ती, दोस्ती त्या दुनियेतला राजा माणूस सन्माननीय आमचे शशीदादा, त्यांचे मनापासून कौतुक. तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, नरेश गायकर आणि यश पष्टे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला धर्मवीर आवळपाडा संघाच्या माध्यमातून, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज बाऊशेठ 11 साकुर्ली संघ आपल्याला पाहायला मिळेल. बघूया गोलंदाज स्वतः कर्णधार प्रथमेश पहिला चेंडू प्रथमेश घेऊन जाईल. आजच्या दिवसातली दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला ओपनिंगची जोडी यश पष्टे आणि नरेश गायकर. गोलंदाज मॅचला होती सुरुवात, पहिला चेंडू टाकला जाईल, प्रथमेश चेंडू घेऊन जाईल नरेश साठी. नरेश मात्र मारा करला आपल्या टीम साठी. हो, पहिला चेंडू काय सुंदर टाकला, काय अपील केली गेली, अपील मध्ये सत्य आणि पहिलाच गडी बाद होईल. नरेश गडी बाद. स्ट्राइक वरती समीर शिंदे. हो, फटका चांगला आहे, फटका चेंडू लॉंगॉनला आहे, लॉंगॉनला क्षेत्राचे काय आहेत वरती वरकुटे आणि वरकुटेकडे चांगला खेळ आहे, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकच धाव प्राप्त होईल आणि संघाची आणि स्वतःची अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. या चेंडूवरती नरेश मात्र शून्यावरती बाजले, यश फर्स्ट स्ट्राइक वरती, नो स्ट्राइक वरती समीर शिंदे. गोलंदाज प्रथमेश. हो, पुन्हा एकदा यॉर्करला त्याच्याकडे ब्लॉक वॉलचा चेंडू होता, त्या चेंडूवरती सुंदर खेळ राहिला यश फस्टेचा आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 2 जोडल्या जातील. चांगला क्रिकेट, चांगली गोलंदाजी आपण प्रथमेश अधिकारीच्या माध्यमातून पाहतो. सुंदर गोलंदाजी राहिली, लाजवाब गोलंदाजी. आतापर्यंत सर्कलची ओव्हर, एक हाणामारीची ओव्हर आहे, त्या हाणामारीच्या ओव्हरमध्ये फुटबॉल चेंडू पुन्हा त्याच दिशेने केला, पुन्हा एकदा तिथे मात्र विवेक वरकुटे येतील आणि विवेक वरकुटेने सुंदर अशी फिल्डिंग केली आणि पुन्हा एकदा एकच धाव होईल. या एक धावेने धावसंख्या 1 गडी बाद, 3 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतो. यश फस्टे सन्माननीय आमच्या कृष्णादादांचे सुपुत्र, कृष्णादादा फस्टे सर यांचं खूप सुपुत्र. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, यॉर्करलाचा चेंडू, तिथे पुन्हा एकदा विवेक वरकुटे येतील चेंडूवरती आणि चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत मात्र एकच धाव. या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. काय गोलंदाजी, डोळ्याची पारणं फेडणारी गोलंदाजी आपण प्रथमेशच्या माध्यमातून पाहिली. खूप सुंदर गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद घेतला, त्यानंतर मात्र 1-1 1-1 रन.
हो आता फटका प्रॉपर आहे तिथे क्षेत्ररक्षक नाही चेंडू मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर समीर शिंदेच्या बॅटमधनं या ओव्हर मधला पहिला चौकार डीजे रम्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 8 धावा. अजूनही उर्वरित 7 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. सर्वांना विनंती आहे 7 षटकं ही कंप्लीट 35 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. टायमर आपल्याकडे लावलेला आहे याच्यामध्ये शंकाच नाही. कारण नक्कीच सर्वांना विनंती आहे, सर्व कर्णधारांना विनंती आहे आपल्याला 7 षटकं ही कंप्लीट 35 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला एक प्लेअर 30 ॲड सर्कलमध्ये ॲड करावा लागणार आहे. याच्याकडे सुद्धा सर्व लक्ष द्यायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला प्रत्येक मिनिटासह प्रत्येक ओव्हरसाठी दिलेलं आहे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गणेश हेमंत आहे का बॉलर हेमंत. हो पहिला चेंडू जर पाहायला गेला तर बॉल पूर्णपणे जर पाहायला गेला तर चांगला चेंडू आला तर एक धाव प्राप्त झाली आणि एक धाव घ्यायची कंपल्सरी. क्रिकेट आपण क्रिकेट आजच खेळतोय का रोज खेळतोय नाही देत नाही. बॉल 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 सांगतात ते बॉलर बॉलर. हा षटकार तर षटकारच वाईट तर वाईट नो तर नो जसं आहे तसंच. मी आहे म्हणून तुझा बरा अख्ख्यांची नाव मला माहिती आहे थोडी थोडी. तर ह्या चेंडूवरती एक धाव प्राप्त झाली आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती. हा चेंडू मात्र फुटला परंतु नक्कीच चांगला फटका होता. त्या फटक्यामध्ये एक धाव मिळाली आहे आणि हेमंतच्या गोलंदाजीवरती सुंदर गोलंदाजी राहिली. चांगला चेंडू होता. त्या चेंडूवरती खेळ खेळण्याचा सुद्धा प्रयत्न झाला परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि या चेंडूवरती एक धाव मिळाली आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 9च्या घरामध्ये पाहायला मिळते. पुन्हा त्या स्ट्राईकवरती समीर शिंदे या फलंदाजानं चौकार तर ठोकलाय तर पुन्हा एकदा इथे सज्ज होताना पाहायला मिळतील. तर फिल्डिंगमध्ये आपण वेळ घेऊ नका मित्रांनो, सर्वांना विनंती आहे. कारण आपण आपल्याच लीगला आपण जर एवढा वेळ केला तर नक्कीच आपल्याला थोडासा विलंब होणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सकाळी काही वाटणार नाही, दुपारी सुद्धा काही वाटणार नाही, पण त्याचा परिणाम आपल्याला संध्याकाळी भोगावा लागतो. याच अनुषंगाने मी सर्वांना सांगेल की आपण वेळेचं भान राखा. हेमंत हो सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला समीर शिंदेकडे परंतु थोडासा टायमिंग चुकीचा राहिला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रथमेशने त्याचं काम पूर्ण केलं आणि चेंडू डॉट पाहायला मिळाला. हेमंत भगतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हेमंत भगत एक चांगला गोलंदाज आहे. वेळवली संघाकडनं खेळत असतो परंतु आज लीग मध्ये साकुर्ली संघाकडनं खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. पंचाने त्या चेंडूला वरती दंडित केलं. या चेंडूवरती एक धाव एक्स्ट्राच्या रूपामध्ये पाहायला मिळेल. एकूण टोटल एक गडी बाद धावा धावफलकावरती 10 पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय पण थोडासा हा चेंडू दिशान चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा हेमंत चेंडू घेऊन जाईल. हो फटका चांगला आलाय समीर शिंदेच्या बॅटवरनं. तिथून स्क्वेअर लेगला चेंडू खेळला गेला. स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. एक टप्पा घेऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येथील. या चेंडूवरती समीर शिंदेच्या बॅटमधनं या विनिंगचा दुसरा चौकार डीजे रम्या.
त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळते इनिंगमध्ये. तर हेमंत पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. हेमंत गोलंदाज, चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल समीर शिंदेसाठी. फुटवा चेंडू होता, लो फुटवा चेंडू पुन्हा त्याच दिशेने केला. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही, चेंडू मात्र पुन्हा एकदा जमिनीला आग लावत येतील या चेंडूवरती समीर शिंदेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार डीजे रम्या. चार धावा मिळाल्या आणि 4 धावेने फलक जोडले गेल्या. 18 धावांवरती 1 गडी बाद, 18 धावा स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा समीर शिंदे हेमंत गोलंदाजी मार्कर. हो पुन्हा एकदा शॉट, जबरदस्त शॉट. चेंडू मात्र लॉंग ऑफला खेळलाय आणि लॉंग ऑफला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सर्कलच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज समीर शिंदे. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार त्याच्या बॅटमध्ये. चौकारांची हॅट्रिक नोंदवली गेली आहे समीर शिंदेच्या या फलंदाजानं. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावा धावसंख्या धावफलकावरती. एकूण टोटल 22 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद, 22 धावा. हेमंत शिंदे पुन्हा ते चेंडू, सॉरी हेमंत, आता फटका प्रॉपर आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा, सॉरी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय समीर शिंदेच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक हा षटकार आहे. सुंदर फटकेबाजी, लाजवाब देखणी फटकेबाजी, लाजवणारी फटकेबाजी समीर शिंदेच्या बॅटमधनं पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळतील 6 धावा आणि 6 धावेने 1 गडी बाद, 28 धावा डीजे रम्या. सन्माननीय शशिकांत अधिकारी साहेब इथे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती आहे शशिकांत दादांचं आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर विनंती असेल नितीन दादा आपणास विनंती आहे की आपण शशिकांत दादांचा मान सन्मान आपण एक माईची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे. तर गोलंदाजी मार्कर विवेक वरकुटे चेंडू घेऊन जाईल. स्पष्टसाठी हा चेंडू जर पाळला गेला तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलाय. वाईट स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल. शशिकांत दादा खूप खूप धन्यवाद. आपण या मुख्य मंचावरती आलात, मनापासून खूप खूप आभार व्यक्त करेल. खूप खूप धन्यवाद. विवेक वरकुटीच्या गोलंदाजीवरती जर पाहिलं तर पहिला चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेला, वाईट घोषित केला. पुन्हा विवेक चेंडू घेऊन जाईल स्पष्टसाठी. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा चेंडू त्याच दिशेने टाकलाय. थोडीशी दिशेने गोलंदाजी होते विवेक वरकुटेकडे. विवेक वरकुटेकडे एवढी अपेक्षा नव्हती. चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज सुद्धा आहे, परंतु त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड आलेत. आता हप्त्याकर चेंडू मात्र पाईनला उडवला क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग मध्ये चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावा इथे सुंदर रीतीने पार पाडल्या डीजे रम्या. आणि 4 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 34. 1 गडी बाद, 34 धावा गोलंदाजी. पुन्हा विवेक चेंडू घेऊन जाईल स्पष्टसाठी. हो पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन आहे तिथे. क्षेत्ररक्षक होते समाधान अधिकारी. सुंदर फिल्डिंग राहिली आणि 1 धाव प्राप्त होईल धर्मवीर औळपाडा संघासाठी. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगली सुंदर पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये समीर आणि यश या दोन्हीमध्ये पार्टनरशिपचा विचार केला तर साझेदारी 35 धावांची गेली आहे. 13 चेंडूमध्ये 35 धावा. सुंदर खेळी राहिले दोन्ही फलंदाजांमध्ये. हो आता पॉइंटला चेंडू ढकललाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा समीर शिंदेच्या बॅटमध्ये क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती सुद्धा मिळाल्या 4 धावा समीर शिंदेच्या बॅटमध्ये डीजे रमेश.
शिंदे चांगली खिळी करताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सज्ज फाईनला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र सुंदर फटका. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फाईन लेग मध्ये या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावफलक मात्र जोडलेलं पाहायला मिळतं. सुंदर रीतीने इथे फलंदाजी केली होती समीर शिंदे. 43 धावा धावफलकावरती. समीर शिंदेच्या वैयक्तिक धावा जर काढल्या तर 10 चेंडूचा खेळ खेळलाय आणि 10 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या. त्यानंतर यश फस्टे 5 चेंडू खेळलाय, 8 धावा बनवल्या. साजेदारी 43 धाव्यांची तर पाहायला सुंदर साजेदारी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये गौरव पस्टे आणि सागर सोकंडे या दोन्ही फलंदाजाने जवळजवळ 115 रनांची साजेदारी बनवली होती आणि ती साजेदारी तोडण्यासाठी इथे समीर शिंदे चांगला प्रयत्न करतात. आमचे साथी कॉमेंटेटर इथे उपलब्ध झाले तर सन्मानी आमचे फर्डे सर, त्यांचाही मनापासून आभार. इथे पुन्हा चांगला फटका होता लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते त्यांनी सुंदर फिल्डिंग केली आणि 1 धाव इथे प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 44, 1 गडी बाद 44 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्या. वेग पुन्हा ते चेंडू घेऊन झाले यश फस्टेसाठी आपल्याकडे चेंडू उडवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक जोडले जातील की गणेश चेंडू करत येतात. गणेश मात्र चेंडू पर्यंत पोहोचले होते आणि प्रयत्न सुद्धा केला परंतु प्रयत्नाला अपयश आलं आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर नक्कीच चांगल्या धावा पाहायला मिळतील. या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळाल्या आणि 3 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 47 जोडलेल्या पाहायला मिळतील. 1 गडी बाद 47 धावा आणि जवळजवळ 3री ओव्हर प्रगतीपथावर आहे. आज सेंटर पण चालू झालाय आजपासून. आमच्या या मुख्य मंचावरती प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. सचिवकांत अधिकारी सर, त्यानंतर त्याच्या समावती असलेले आमचे मोहनजी गोडांबे सर, त्यानंतर आमचे कमिटीचे खजिनदार विलास पाटेकर सचिव आमचे विलास पाटेकर सर, त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे या चेस्कासाठी, या प्रीमियर लीग साठी. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करेल. त्यानंतर आमचे तर एच.जी. चौधरी सर इथे उपलब्ध आहेत. आमच्या डोळखांबावरली गोड व्यक्ती, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल. एच.जी. चौधरी सर, आपण मुख्य मंचावरती उपस्थित झाला, तुमचे मंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल. तर गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. प्रथमेश गोलंदाजी मार्कर, पहिली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रथमेशच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी राहिली होती. त्यानंतर थोडासा धावसंख्येला गती मिळाली. समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर धावसंख्येला मोठी गती मिळाली. 47 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 1 गड्याच्या उबादल्यामध्ये पुन्हा एकदा फटका पाहायला मिळाला. यश फस्टे चेंडूवर आक्रमक करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मिस फील्ड पाहायला मिळाली. समाधान अधिकारी करणं नक्कीच चांगला प्रयत्न राहिला परंतु स्वतःचं शरीर जमिनीला दान केलं आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच प्राप्त होतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळाले. 1 गडी बाद 49 धावा. तर समाधान अधिकारी सरांसाठी एक महत्वाची सूचना सुद्धा आहे. सन्मानी आमचे आर.एस. दादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून 1 झेल जरी घेतला तरी त्याला 500 रुपयाचं प्राइज आहे. 1 झेल घेतला तर सन्मानी आमचे आर.एस. दादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रथमेश पुन्हा शॉट प्रॉपर फटका, एक टायमिंग प्रॉपर हवाई सपर ताकदीचा सुद्धा वापर या फटक्यामध्ये. यश फस्टेच्या बॅटमधनं यशचा हा पहिला षटकार. 6 धावा डीजे रम्या.
पाहायला मिळते. 19 चेंडू मध्ये 55 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते यश पष्टे आणि समीर शिंदे या दोघांची. सन्माननीय मांजरे ग्रुप ग्रामपंचायतचे पोलीस पाटील हरिदादा कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून समाधान अधिकारीने जर एक जेल पकडला तर 1001 रुपयाचं प्राइज आहे. समाधान अधिकारी सरांना खूप महत्वाची संधी आलेली आहे समाधानासाठी. सन्माननीय आमचे ग्रुप ग्रामपंचायतचे मांजरे या गावातले हरिदादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं प्राइज समाधान अधिकारीसाठी. पुन्हा एकदा प्रशांत, पुन्हा एकदा फटका. काय फटका आहे, लाजवाब फटका, देखना फटका, ताकदीचा वापर पुन्हा एकदा आणि हवाई सफर आणि लांबी सुद्धा तितकीच. एस पष्टीच्या बॅट मधला बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 6 धावा डीजे रम्या. स्पष्टीसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. सन्माननीय प्रसादजी कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून अजून एक षटकार टोकला तर 555 रुपये. हो, फटका तर फसला. समाधानकडे आलाय आणि समाधानने झेल सोडलाय. 1000 रुपये सोडले. 1000 रुपये झाले. सन्माननीय आमच्या ग्रुप ग्रामपंचायत पोलीस पाटील हरिदादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा प्राइज होता समाधान अधिकारीसाठी. तिथे मात्र ती गमावलं गेलं आणि शेवटच्या क्षणाला एस फस्टेला जीवदान मिळालं. म्हणजे समाधान 3 षटकार आणि 3 चौकार. एस फस्टेसाठी एक सुवर्ण संधी. 3 चौकार किंवा 3 षटकार बॅक टू बॅक ठोकले तर 555 प्रकाशजी प्रसाद कुलकर्णी सरांच्या माध्यमातून. पुन्हा चिनू गणेश आल्या. गणेशने पुन्हा जेल सोडला. समीर शिंदेचा सुद्धा जेल सोडला. साकुर्ली संघाकडनं थोडीशी गच्च्याल अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कारण आपण जेल सोडतायत म्हणजेच जर पाहायला गेलं तर मॅच सुद्धा सोडतात असंच म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये नेहमीच सांगितलं जातं कॅच इन द मॅचेस असं नेहमीच सांगलं जातं असतं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत साकुर्ली संघानं 3 जेल सोडलेले आहेत. पासष्ट धावा फलक होते. प्रथमेश पुन्हा चेंडू घेऊन झाला एस स्पष्टीसाठी. हो, पुन्हा एकदा मात्र चांगला फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेला देते सुरुवात आणि चेंडू फेकी होईपर्यंत इथे सहजरित्या दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 1 गडीवाद 67 धावा. समीर आणि एस फस्टीची पार्टनरशिप जर पाहायला गेलं तर सुंदर पार्टनरशिप झाली आहे. कालची पार्टनरशिप रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जातोय. सुंदर अशी पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 67 रनांची पार्टनरशिप पाहायला मिळते. समीर शिंदे आणि एस फस्टी या दोघांमध्ये 23 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं 67 धावांचा योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सुंदर अशी पार्टनरशिप पाहायला मिळते. लाजवाब कालचा दिवस गौरव पष्टे आणि सागर सोकांडीने गाजवला. आज मात्र समीर शिंदे आणि यश पष्टे आपल्या कामगिरीमध्ये चांगलं काम करतायत. सुंदर कामगिरी पाहायला मिळते. परंतु विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील. पुन्हा आता बॅटची कडा होती तिथे चेंडू पॉइंटला अडवेल याच्यामध्ये शंकाच नाही. स्लिप मध्ये सुंदर चेंडू अडवला आणि या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळणार. या चेंडू डॉट आलाय विवेकच्या गोलंदाजीवरती. समीर शिंदेने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केले परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चेंडू जातोय मात्र स्लिप मध्ये सुंदर अडवला गेला. विवेक पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल समीर शिंदेसाठी. हो, पुन्हा एकदा फटका फसलेला पाहायला मिळतो परंतु नो मॅच मध्ये चेंडू पडला तिथे हेमंत बघत आले चेंडूवरती आणि थोडीशी पंबलता त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि दुसरी धावेचे कॉलिंग झालंय आणि दुसरी धाव इथे पाहायला मिळेल. खराब मी म्हणलं क्षेत्ररक्षण साकुर्ली संघाकडनं. जिथे 1 धाव मिळते तिथे 2-2 धावा जात आहेत.
आणि या 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळेल 69 धावा 1 गडी बाद. जरी नरेश गायकर शून्यावरती बाद झाले असतील तरी चालेल, पण ओम यश वष्टे आणि समीर शिंदे पुन्हा एकदा फटका प्रॉपर आलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि शेमंत ने पुन्हा एकदा चुकी. झेल घेण्याचा प्रयत्न सुंदर राहिला, प्रयत्न चांगले राहिले, परंतु पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि नो +6 म्हणजे एकूण टोटल या चेंडूवरती पाहायला मिळतील 7 धावा. आणि समीकरण मात्र इथे खूपच कठीण होताना पाहायला मिळते साकुर्ली संघासाठी, कारण 76 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागला का फ्री ची चान्स पुन्हा एकदा समीर शिंदेला लागली पाहायला मिळते. 1 गडी बाद 76 धावा, सुंदर फटकेबाजी. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर हा चेंडू वाईड आलाय आणि वाईड असल्याच कारणानं पुन्हा एकदा ते फ्रीची चान्स कंटिन्यू समीर शिंदेकडे. या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळेल आणि 77 धावा धावफलकावरती 1 गडी बाद 77 धावा. पार्टनरशिप सुंदर पाहायला मिळते, लाजवाब खेळी समीर शिंदेची. विवेक वरकुटे पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल आणि ए स्पष्टीसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. विवेक पुन्हा चेंडू घेऊन जाईल, हो पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन. वाह किती फटका चांगला आहे, परंतु लांबी सुद्धा तितकीच आहे का, आणि लांबी सुद्धा तितकीच आणि उंची सुद्धा तितकीच. लाजवाब खेळ बघा, लाजवाब. आणि आता मात्र समीर शिंदेची पूर्ण 50 झालेली आहे. समीर शिंदे आपली बॅट आपण वरती करत आहे, आजच्या दिवसातली पहिली 50 समीर शिंदेच्या नावावरती. काल जर पाहायला गेलं तर सागर सोकांडे आणि गौरव बस्ते या दोन्ही फलंदाजांनी आपल्या नावावरती 50 नोंदवली होती. आणि पहिल्या दिवसामध्ये जेडी म्हणजे जयवंत दळवी या फलंदाजांना 50 नावावरती नोंदवली. आजच्या दिवसामध्ये समीर शिंदेच्या नावावरती. हो पुन्हा एकदा पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये येतोय मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळालं. 1 गडी बाद 85 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. लाजवाब खेळ, सुंदर खेळ. सध्या स्थितीला पाहायला गेलं 17 चेंडू खेळलाय समीर शिंदे आणि 52 धावेंची खेळी आणि एस फस्टे 11 चेंडू खेळलाय 28 धावेंची खेळी. विवेक पुन्हा एकदा तर या चेंडू डॉट आलाय तर एस स्पर्धेसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकार चौकारासाठी प्रसाद कुलकर्णी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज आहे. त्यानंतर एस स्पर्धेने जर 50 मारली तर आपल्याच असोसिएशनचे अधिक सन्मान्य नितीनजी चौधरी साहेब यांच्याकडनं 1111 रुपयाचा प्राइज. पुन्हा एकदा समीर शिंदे आज आक्रमक झालाय, ऐकत नाही मित्रांनो. मेहनत सुद्धा तेवढीच घेतली या लीग साठी. त्या फलंदाजानं ज्या खेळाडूनं सुंदर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ त्याला आज मिळत आहे. सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून 6 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. या 6 धावेने तो संख्या धावफलकावरती 91 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 1 गडी बाद 91 धावा. आणि स्वतःच्या वैयक्तिक जर पाहायला गेले तर समीर शिंदेच्या 19 चेंडू मध्ये 58 धावा आणि एस वस्टेच्या 11 चेंडू मध्ये 28 धावा. मोठी पार्टनरशिप, कालची पार्टनरशिप तोडण्याचा रेकॉर्ड इथे पुढे केला जाईल का पाहायचं. एस फस्टे स्ट्राईक वरती, एस फस्टे ओपनिंगचा फलंदाज अजूनही 1111 रुपये 50 साठी प्राइज लागला. सन्माननीय नितीनजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून. हो पुन्हा फुलटॉस चेंडू आला आणि इथे कमिटीला सलामी कारण मिड विकेटच्या डोक्यावर हेमंत होते आणि हेमंत मात्र त्या चेंडूकडे फक्त बघत बसतील आणि आमच्या कमिटीला सलामी करत ओएस वस्तीच्या नावावरती हा षटकार आलाय. 6 धावा डीजे रम्या.
पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल. हा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि फलंदाजाला मात्र त्याचा परिणाम पाहायला मिळाला. त्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच कोणत्या प्रकारची धाव डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एस फस्टे आणि समीर शिंदे या दोघांमध्ये आतापर्यंत 97 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. एक गडीबाद 97 धावा. चांगला खेळ, सुंदर खेळ. मात्र 12 चेंडू 13 चेंडू मध्ये 34 धावा एस फस्टेच्या. पुन्हा एकदा फटका आला आहे तिथे हेमंत आहेत भगत आणि हेमंत भगतच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. एस फस्टेच्या नावावरती पुन्हा एकदा षटकार आणि सन्माननीय आमच्या प्रसाद कुलकर्णी सरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 500 रुपये लागू झालेत. नितीन सर 500 रुपये परत लागू झालेत ना? ओके, 500 रुपये पुन्हा एकदा लागू झालेत म्हणजे 1000 रुपये लागू झाले सन्माननीय आमच्या प्रसादजी कुलकर्णी सरांच्या माध्यमातून एस फस्टेसाठी. आणि एस फस्टेसाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. जर 50 आपल्या नावावरती जर नोंदवली तर सन्माननीय आमच्या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष साहेब नितीनजी चौधरी सर यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा प्राइज आहे. आतापर्यंत याची धावसंख्या 14 चेंडूमध्ये 40 म्हणजे 10 धावा कमी आहेत. सुंदर फलंदाजी, लाजसेवा फलंदाजी. कालचा रेकॉर्ड तोडण्यासाठी इथे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका, हो लाजसेवा फटका, बॅक टू बॅक. जवळजवळ हा तिसरा षटकार म्हणजे एक चेंडू मध्ये डॉट आलाय परंतु 3 षटकार या फलंदाजाकडनं पाहायला मिळाले आहेत आणि धावसंख्येला मोठी गती मिळते. लाजसेवा फटकेबाजी. कौतुक कोणत्या शब्दानं करावं या फलंदाजांचं. काल गौरव पस्टेने दिवस गाजवला, आज एस फस्टे आणि समीर शिंदे काय फलंदाजी करतायत. 109 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत पार्टनरशिप जर पाहायला गेलं तर 5 धावेने दूर आहे रेकॉर्ड तोडण्यासाठी, कारण कालची पार्टनरशिप 115 धावींची पार्टनरशिप आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पार्टनरशिप 109 धावींची पार्टनरशिप झालेली आहे आतापर्यंत. एस फस्टे आणि समीर शिंदे म्हणजे जवळजवळ 5 ते 6 धावा अजूनही कमी आहेत ती रेकॉर्ड तोडण्यासाठी. एस फस्टेसाठी 4 धावा कमी आहेत 50 साठी. 15 चेंडू मध्ये 46 धावा आणि 19 चेंडू मध्ये 58 धावा समीर शिंदे. पुन्हा एकदा हो बॅक टू बॅक. हा तिसरा षटकार आणि 50 झाले. 4था षटकार लगातार तिसरा आणि या ओव्हरचा 4था षटकार. प्रसाद कुलकर्णी सरांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर या फलंदाजाला 1111 रुपये सुद्धा लागू झालेत आमचे सन्माननीय नितीनजी अधिकारी सर चौधरी सर यांच्या माध्यमातून. 1111 रुपये. काय फलंदाजी, लाजसेवा फलंदाजी, देखणी फलंदाजी, प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी. विकासभाई चौधरी सरांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये लागू एस फस्टेसाठी. हो काय फलंदाजी. समाधान अधिकारीला मात्र हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत विवेक वरकुटे. आता एकच धाव मिळेल आणि एकच धाव घेणं सुद्धा गरजेचंच आहे कारण चांगली फटकेबाजी केली आणि या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल. आणि पहिल्या जर पाहायला गेलं तर सुंदर क्रिकेट राहिला. ज्या फलंदाजात आपण झेल सोडले त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागत आहेत. पार्टनरशिपचा रेकॉर्ड इथे तोडलेला आहे कारण कालच्या दिवसामध्ये गौरव पस्टे आणि सागर सोकांडे या फलंदाजाचा रेकॉर्ड 115 धावांचा रेकॉर्ड होता पार्टनरशिपचा. आज तो रेकॉर्ड समीर शिंदे आणि एस फस्टेने तोडलाय. 116 धावांची पार्टनरशिप झाली आहे. 116 धावांची पार्टनरशिप. टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. चांगली खेळी, सुंदर खेळी, लाजवाब खेळी, प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी. एस फस्टे आज आयकॉन प्लेअर का घेतला होता त्याचं उदाहरण आपल्या समोर आलंय. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कर आलेत. पॉइंट कव्हरला चेंडू खेळलाय. पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा मिस फील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू पाहायला गेले तर थर्डमॅन मध्ये जातोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडू वरती गेलेत आणि या चेंडूवरती 2 धावाच मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडलेले पाहायला मिळतील 118 धावा. एक गडीबाद 118 धावा म्हणजे बघा नरेश शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर काय खेळी एस फस्टे आणि समीर शिंदेच्या माध्यमातून लाजसेवाब खेळली, सुंदर खेळी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडूवरती हेमंत येतात हेमंतने मात्र चेंडू अडवला फेकला. तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती टोटल पाहायला मिळतील 119 धावा. 19 चेंडू मध्ये 56 धावा एस फस्टेच्या आणि 19 चेंडू मध्ये 58 धावा समीर शिंदेच्या.
पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल टिपता टिपता पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर समीर शिंदेच्या बॅटमध्ये येईल हा चौकार डीजे रमेश जातील की नाही चेंडू पुन्हा एकदा नो मॅच मध्ये पडला गेला आणि चेंडूला शॉर्ट लेग मध्ये लॉंग लेगला अडवला गेला या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 125 धावा 1 गडी बाद कालचा दिवस ज्या फलंदाजानं 72 धाव्यांचं योगदान ठेवलं होतं ते म्हणजेच गौरवजी पस्ते आणि गौरव पस्तेचा रेकॉर्ड आज तोडण्यासाठी समीर शिंदे इथे चांगली पायाने त्यांची पाठलाग करतोय 64 धावा धावफलकावरती लागला स्वतःच्या वैयक्तिक धावा हो पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला गेला तर पंचाने 9 घोषित केला कारण भीमर चेंडू आहे आणि या चेंडूवरती 9च्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 127 धावा सॉरी 26 धावा 126 धावा धावफलकावरती 1 गडी बाद 126 पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता त्या चेंडूवरती पाहायला गेला तर पुन्हा एकदा फाईनला चेंडू उडवला लॉंग लेग मध्ये एक टपक पुन्हा एकदा नो आलाय आणि नो प्लस 4 एकूण टोटल आणि ओके चालेल बॉलर चेंज झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आणि स्वतःच्या वैयक्तिक धावा चौकार आहे या 4 धावा आणि स्वतःच्या वैयक्तिक 23 चेंडू मध्ये 68 धावा समीर शिंदेच्या आणि 19 चेंडू मध्ये जवळजवळ 56 धावा स्पष्ट 19 चेंडू 56 धावा स्पष्ट आणि चांगला खेळ सुंदर खेळ पार्टनरशिप आजचा रेकॉर्ड कालचा रेकॉर्ड तोडला गेला दोन्ही या फलंदाजांना स्पष्ट आणि समीर शिंदे याच्या नावावरती राहिला तर गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कर गणेश आपल्याला पाहायला मिळतील बघूया गणेश थोडासा कमबॅक करेल का आणि कमबॅक करणं गरजेचं आहे कमबॅक करावाच लागेल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गणेशच्या गोलंदाजीवरती पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत परंतु इथून पुढे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे कमबॅक करावं लागेल कमबॅक करणं गरजेचं कारण धावसंख्येला गती मिळते षटकार आणि चौकारांचा बारिश होताना पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजाकडनं यश फस्टे आणि समीर शिंदे लाजवाब खेळी राहिली आहे सुंदर अशी खेळी पुन्हा समीर शिंदे स्ट्राईक वरती पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही चेंडू पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट आलाय गणेश ठाकरेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी राहिली आतापर्यंत 2 चेंडूवरती पण अजूनही उर्वरित 4 चेंडू फेकायचे आहेत त्या 4 चेंडूवरती जर आक्रमकता दाखवली तर सॉरी माझ्याकडनं बोलण्यात चुकी झालेली आहे तर ओव्हर झालेली आहे जवळजवळ 7वी ओव्हर समाप्त झाली 7व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 31 धावा चला टाइमपास करायचा नाही प्लीज विलंब लावू नका मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे सर्वांना विनंती वारंवार मी सूचना देतोय आपल्याला जेव्हा ड्रिंक ब्रेक असतो तेव्हाच आपण ड्रिंक आणायची आहे अन्यथा मध्ये ड्रिंक आणायची नाही पंचांकडे इशारा केल्याशिवाय आपण कोणी आतमध्ये यायचं नाही याच्याकडे लक्ष असू द्या मित्रांनो आपण प्रीमियर लीग खेळत आहात याच्याकडे भान असावं सर्व क्रिकेट प्रेमींचं सर्वांना मनापासून विनंती करतो की आपण मध्यवेळी कोणी आतमध्ये येऊ नका याचीच विनंती आहे सर्वांना खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडू मालकांना विनंती आहे आपल्या ज्या वेळेत विनिंग ब्रेक मध्ये आपल्याला ड्रिंकचा ब्रेक दिला जात असतो त्या ड्रिंक ब्रेक मध्ये आपण पाणी आणणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांना विनंती आहे नक्कीच
हे म्हण नाव काय रे याचा बॉलरचा? पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फुलटॉस चेंडू होता. जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2 धावा. जो चेंडू मात्र जर पाहिलं तर 22च्या रुपयामध्ये 2 म्हणजे चेंडू डॉट निघाला होता. धावसंख्या दाबलकावरती 33 धावा. बॉलर नेम सांगायचा आहे. बॉलर नेम शुभम. शुभम गोलंदाजी मार्कर आले तर 33 धावा दाबलकावर 133 धावा. एक गडी बाद 133. समीर शिंदे आणि यश वस्टे सुंदर खेळी ला जवाब खेळी. शेवटची ओव्हर प्रगती पथावर शुभमच्या माध्यमातून टाकली जाते. तर बघूया शुभम वैभवच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. वैभव पुन्हा चेंडू घेऊन जाईल. यश वस्टे इथे मात्र चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत भगत यामध्ये चेंडू अडवला फेकला. तोपर्यंत दुसरी धावीला सुरुवात झालेली आहे. चेंडू फेकी होईपर्यंत चेंडू येईपर्यंत इथे दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरी धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि तिसरी धाव इथे मिळणार नाही कारण या चेंडूवरती सुंदर खेळ यश वस्टेचा राहिला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार यश वस्टे. खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिला आणि यश वस्टे मात्र मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळेल. त्याला पार्टनरशिप जर पाहायला गेलं तर 133 धाब्यांची पार्टनरशिप या इनिंग मध्ये साकारली गेली. समीर शिंदे आणि यश वस्टे या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सुंदर खेळ. एकशे 35 धावा फलकावरती 2 गडी बाद 135. स्ट्राईक वरती समीर शिंदे. पुन्हा ते यॉर्कर लाईनचा चेंडू जर पाहायला गेला तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी. आता थोडीशी गोलंदाजी कमबॅक करणारी पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. वैभवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी राहिली. नक्कीच चांगला क्रिकेट आपण पाहिला आहे शिंदे धर्मवीर अवलपाडा संघाकडनं. सुंदर क्रिकेट. हो पुन्हा एकदा फटका प्रॉपर आहे. चेंडूवरती निघून जाईल. ज्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक विवेक वरकुटे होते त्याच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा फ्लाय केलाय समीर शिंदेनं. या चेंडूवरती पुन्हा एकदा आल्या 6 धावा आणि 6 धावा इथे जोडले गेलेल्या 41 धावा. डीजे रम्या. कालचा रेकॉर्ड 141 धावींचा आहे. आज रेकॉर्ड तोडण्यासाठी 1 धावीची गरज आहे. हो ती 1 धाव इथे मात्र फाईनला उडवलाय. पुन्हा एकदा 9 चेंडू आलाय. पंचाने 9 घोषित केलाय. 9+4 या 5 धावा. आणि कालचा रेकॉर्ड ज्या पष्टेपाडा संघाच्या नावावरती राहिला 141 धावांचा रेकॉर्ड होता पूर्ण टीमचा. तो रेकॉर्ड मात्र आज आवळपाडा संघाच्या माध्यमातून धर्मवीर आवळपाडा संघ या 4 धावेने. चला चेंडू 146 धावा फलकावरती 2 गडी बाद 46. आणि जो गौरव पस्तीच्या नावावरती त्याच्या स्वतःच्या हाईस्ट धावा होत्या 72 धाव्यांच्या हाईस्ट धावा त्या सुद्धा तोडल्या गेल्या समीर शिंदेने. स्वतःच्या वैयक्तिक धावा 28 चेंडू आणि 78 धावा. कॉंग्रॅच्युलेशन समीर शिंदे. खूप चांगला खेळ. व पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन. हवाई सफर ताकदीचा वापर. मॅक्झिमम षटकार समीर शिंदे आज थांबत नाही मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटकेबाजी. लाजवाब फटकेबाजी. 84 धावा स्वतःच्या वैयक्तिक धावा आणि 152 धावा पूर्ण टीमच्या 2 गडी बाद. सुंदर क्रिकेट. लाजवाब क्रिकेट समीर शिंदे. काय फलंदाजी. सुंदर फलंदाजी. लाजवाब फलंदाजी. 84 धावा जवळजवळ 29 बॉल मध्ये 84 धावा खेळला गेलाय. सुंदर फटकेबाजी. पुन्हा त्या वैभव चेंडू घेऊन जाईल. हो आता पॉइंटला चेंडू ढकलला. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आहे. पुन्हा चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू अडवला जाईल का फेकेल. अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव इथे मिळणार नाही आणि समीर शिंदेला मात्र इथे बरचशी विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेनं धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 154 धावा. 3 गडी बाद 154 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 8 ओव्हर मध्ये बनवावे लागतील. साकुर्ली भाऊशेठ 11 साकुर्ली टीम 155 धावा. तर यानंतर मायक्रोफोनचा वार सांभाळतील आमची साथी कमिटीवर. या विभागामध्ये नव्हे तर अख्ख्या शहापूर तालुक्यामध्ये एक गोड आवाज आपण नेहमीच ऐकत आहात सन्माननीय आमच्या परडे सरांचा. तर मी विनंती करेल या आपण मायक्रोफोनचा भार सांभाळा. तर मी थांबतो, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. आमच्या डोळखाम विभागाची प्रीमियर लीग आमच्या योगेश टेनिस क्रिकेटच्या वरती पूर्णपणे लाईव्ह केली जाते. आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर वरती त्या चॅनलवरती जा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला या चॅनलवरती अनेक अपडेट मिळत जातील. त्याच्यासाठी सर्वांनी आपण सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता अत्यंत गोड आणि सुंदर असं व्यक्तिमत्व मोहन गोडांबे आमचे अधिकारी ब्रदर्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि
चौधरी, यश चौधरी कालचा दिवस देखील ते या ठिकाणी उपस्थित होते आणि काल डोळखाम वॉरियर्स या संघासाठी त्यांनी देखील भरपूर चेअरअप केलं होतं. परंतु कालचं क्रिकेट जर खऱ्या अर्थानं गाजवला तर अहम स्पोर्ट्स क्लब, ओमसाई, पश्चपडा टीमने आणि आजचा क्रिकेट चारही टीम्स अगदी प्रोफेशनल आहेत. पहिली मॅच आपण पाहिली दक्ष 11 आदिवली आणि 777 पडवलपाडा या दरम्यान आणि दक्ष 11 आदिवली संघाने ती मॅच जिंकलेली आहे. आणि दुसरी मॅच आपण बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये धावा इतक्या बनवल्यात की आतापर्यंत हायस्ट रेकॉर्ड या मैदानावर पाहायला मिळतोय. 150 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतक्या धावा अजूनपर्यंत आम्ही बघितलेल्या नाहीयेत. 155 धावा. एकशे 155. नरेश गायकर अराउंड द विकेट. पहिला चेंडू ऑफ स्टंपचा पहिला चेंडू बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉल असेल. आमचे दोन्ही ऑफिशियल्स या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस होता. ड्राईव्ह करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. यश फस्टेच्या हातामधून कॅच ड्रॉप झाली आहे आणि नरेशने चेंडू गॅदर केलाच नाही, मात्र यष्टी उडवली होती. पूर्णपणे पंचांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु हातामध्ये चेंडू असता तर ही विकेट प्राप्त करू शकले असते. जीवनदान प्राप्त झालं बॅट्समन विवेक वरकुडेला. काल जयेश वरकुडेने देखील आमदार किसन कतोरे फॅन्स क्लब पाचघर कांबे संघासाठी कामगिरी खूप चांगली केली होती. भाऊशेड 11 साकुर्ली संघाला या ठिकाणी जीवनदान मिळाले. पहिला चेंडू यावेळेस प्रथमेश खेळत असताना ऑन साइडला टर्न केलाय. शॉट स्क्वेअर लेग झोन मध्ये त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. प्रति षटकामागे 20 धावा बनवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची गरज असेल. खूप मोठा सह्याद्री पर्वत पार करायचे. तब्बल 155 धावा. 47 चेंडूमध्ये 153 ची गरज. यावेळेस मिस टायमिंग झालाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. व्हॉट अ सेफ, व्हॉट अ सेफ. हातापर्यंत जर पोहोचलेला होता, कारण हाफ चान्स कन्वर्ट करावे लागतात, परंतु फिल्डिंग कमाल झालेली आहे. एफर्ट्स अफलातून पाहायला मिळाले. अगदी बघितलं तर ही कॅच झाली असती तर वन ऑफ द क्लासिक कॅच ऑफ दी टुर्नामेंट. आणि काय प्रयत्न आहे, काय प्रयत्न आहे. कमाल. बॅटिंग मध्ये धमाल केली आणि आता फिल्डिंग मध्ये देखील कमाल करतोय. एक कॅच ड्रॉप झाली आहे, दुसरी कॅचही ड्रॉप झाली आहे, परंतु फिल्डिंग कमाल केली आहे. 2 मिळाल्या. 4 धावा. शॉट आपले मिस टायमिंग. संधी आली आहे आणि कॅच सोडली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक आतापर्यंत बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील मला 3 ते 4 कॅचेस सुटल्या गेल्या होत्या आणि इथे महेंद्र कौरच्या हातामधून कॅच सुटलेली आहे आणि आणखीन एक कॅच सुटली तर पारितोषिक पण लागलंय. स्लॉग स्वीप. पुन्हा महेंद्र कौर आले आणि कॅच सोडली आहे. आता तर प्राइज देखील मिळेल. 2 कॅच तर महेंद्र कौरने या ठिकाणी ड्रॉप केलेले आहेत. भूमी एंटरप्राइजेसचे मालक अशोकजी शिंदे यांच्याकडनं अवलपाडा टीम जर आज क्वालिफाय झाली तर 5,000 रुपये नगद राशी त्यांना दिली जाईल. आमचे युवा उद्योजक अशोक शिंदे रानवीरचे.
यावेळेस मिस टायमिंग. आज मात्र मला वाटतं खतरा खतरा आणि कॅच सोडलेली आहे. कॅच सोडलेली आहे. आज मला खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की आवलपडा संघाच्या खेळाडूंच्या हाताला फेस लागलेला आहे. किती कॅचेस पहिल्या ओव्हर मध्ये मला ते चौथी कॅच सोडली गेली. धावा मात्र जास्त येत नाहीयेत. 4 संधी निर्माण करून दिली. एकच मिळाली ना. पंच एकच ना धाव होती. एकच धावच घेतली नाही का. ओके धावच नाही. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली नरेश गायकरने. आपला क्लास दाखवला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. 8 झाल्या का. ओके पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8. बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. स्ट्रायकिंग बॉलिंग नरेश गायकर. त्यानंतर आलाय भरत आणि इथे मिस्ट्री मॅन भरत जादुई गोलंदाज. अगदी बघितलं तर चेंडू कटर खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असतो. लेग ब्रेकर आहे. एक नॅचरली लेफ्ट आर्म पेसर आहे. कधी स्पिन देखील टाकतो कधी सीम देखील टाकतो. आणि मिस्ट्री बॉलर जो खेळाडू त्याला वाचेल तो त्याला मारेल. मात्र त्यांना जर वाचण्यामध्ये अपयशी ठरले तर मात्र तो फलंदाजाला खेळवतो. हे वैशिष्ट्य आहे भरत भोईरचं. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप केली. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. 5 कॅच ड्रॉप झालेत. नरेशने षटक अप्रतिम टाकलं होतं. जबरदस्त बॉलिंग नरेश गायकरची त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ हवी तशी दिली नाहीये. ती साथ जर मिळाली असती तर कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये 2-3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या होत्या. चांगली बॉलिंग. यावेळी मिस टायमिंग. आज मात्र प्रथमेश काय हवेमध्येच खेळतोय आणि पकडली फायनली 6व्या अटॅम्प मध्ये कॅच पकडली गेली आहे. प्रथमेश आज मात्र पहिल्या चेंडूपासून फक्त हवेमध्येच खेळत होता आणि हवेमध्येच खेळता ते तंबूच्या आश्रयाला परतलेत. भाऊशेठ 11 साकुली टीमला सगळ्यात मोठा आघात. प्रचंड मेहनत घेतात आमचे योगेश भोईर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता भरत भोईरने. गॅदर केला होता परंतु भाऊशेठ 11 साकुर्ली संघाने प्लेइंग 11 पाठवायची आहे. लक्षात असू द्या. बॅट्समन भगवान आलेत. विवेक अगोदर बॅटचा फेस बंद केलाय. चेंडू पडल्यानंतर बाहेर एक चांगला लेग कटर पाहायला मिळाला. नॅचरली अँगल होत असताना आणखीन एक डॉट बॉल. ज्यावेळेस मिडल ऑफ दी गुड लेंथ चेंडू टाकले जात आहेत त्यानंतर हलक्या हाताने अगदी बघितलं तर फिंगर रोल करत असताना चेंडू बाहेर टर्न केला जातोय. क्विकर म्हणा ऑन साइडला नरेश गायकर आहे. चेंडूवर आले. अत्यंत चांगलं थ्रो देखील पाहायला मिळाला. फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 प्रगतीपथ असताना या ओव्हरमध्ये देखील अवघ्या धावा आल्या 3च आल्या. षटक क्रमांक 2 संपन्न झाला. 2 षटकांमध्ये धावा आल्या. धावफलकावर 11. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या
या रन रेटनी जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये काल खऱ्या अर्थानं जर सुरुवात कोणी करून देत होते तर गौरव पस्टे आणि सागर सोकांडे. ओम स्पोर्ट्स क्लब पस्टेपाडा संघाच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी 35 ते 39 धावा लागलेल्याच असायच्या. त्यामुळे मोमेंटम त्यांना निर्माण करून दिलं गेलं आणि आज खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगमध्ये समीर आणि यश, समीर शिंदे, यश पस्टे काय बॅटिंग केली. कालचा रेकॉर्ड तोडलाय त्यांनी. म्हणून तर म्हणतात क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात ते तोडण्यासाठी. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा रेकॉर्ड कोणी तोडेल वाटलं नव्हतं, परंतु आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये 51 शतक ठोकून विराट कोहलीने तो रेकॉर्ड ब्रेक केलाय. 49 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावर शतकांचा रेकॉर्ड होता, तो तुटलाय. परफेक्ट ब्लॉक होल त्रिफळाचित केलाय. विवेक वरकुडेला परतावं लागेल. विवेक वरकुडेने खूप या ठिकाणी नाराज केलंय, कारण त्यांच्याकडे ज्या अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. विवेक वरकुडे बॅक टू दी डगआउट. टेनिस क्रिकेट .in सर्व योगेश भोईर, कृष्णा भोईर या बंधूंनी या चॅनलला 7 समुद्रापलीकडे घेऊन चाललेत. आमच्या अमोघ वाणीमधून हे पोहोचत चाललेत प्रत्येक रसिक वर्गांच्या हृदयापर्यंत. सबस्क्रायबर देखील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी योगेश टेनिस क्रिकेट .in या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आयकॉन बेलवर प्रेस करा आणि इथे फक्त सांगा भरत भोईर म्हणजे फलंदाज होईल फिनिश. भरत भोईर म्हणजे फलंदाज फिनिश. गणेश ठाकरे आल्या टाटा बाय बाय या पद्धतीने त्यांना थँक्यू व्हेरी मच. मध्ये परतलेत. काय बॉलिंग केली गेले. नरेश गायकर विकेट टेकर. नरेश गायकर फलंदाजांचा कर्दनकाळ. नरेश गायकर प्रत्येक चेंडू हवेमध्ये मारण्यामध्ये भाग पाडला जातो. आतापर्यंत त्यांनी त्याचे 6 चेंडू मधील 5 तर हो काय बॉलिंग आहे. रफ्तार ज्यावेळेस ऑप्शन चालू होतं त्यावेळेस नरेश गायकरवर बोली ही सर्वाधिक लागत चालली होती, कारण त्याला कारणच होतं की नरेश गायकर हा महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि परफेक्ट ऑलराऊंडर. काय बॉलिंग करतोय. हो डॉट बॉल. सातत्याने बॅटशी या ठिकाणी कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. सातत्याने डॉट बॉल्स पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेस डॉट बॉल्स येत आहेत आस्किंग रन रेट खूप वाढत चाललाय आणि अशक्य वाटायला लागलंय. हे धावफलक आता चेस होणं अशक्य आहे. 144 पाहिजे 32 मध्ये. फुल टॉस प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. हवाई सब्बर डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा पहिला षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. 62-11 साकुर्ली संघाच्या माध्यमातून खेळाडू आहे सौरभ. षटकार आलाय आज. खऱ्या अर्थाने 155 धावा असताना प्रथमेश अधिकारीकडनं खूप अपेक्षा होत्या. विवेक वरकुडेकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्यानंतर गणेश ठाकरे जे प्रॉपर 3 बॅट्समन होते त्यांच्याकडनं इतक्या अपेक्षा होत्या की ऍटलिस्ट त्यांच्या माध्यमातून 50 ते 60 धाव्यांची पार्टनरशिप जर झाली असती तर एक मोमेंटम शिफ्ट झालं असतं आणि कदाचित ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकली असती. परंतु इथून आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही आणि आस्किंग रन इतका वाढलाय की त्या दडपणाखाली खेळाडूंची मानसिकता देखील बदलत असते. हे देखील प्रामुख्याने पाहायला मिळतं. यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय. भरत असेल. भरतच्या गुड फिल्डिंग. भरतच्या हातामधून 2-2 धावा काढणं फार कठीण असतं, कारण फिल्डर जुने जाणते आणि क्रिकेटसाठी
प्रामुख्याने भरतने तपश्चर्या केली आणि आपल्या संघाला ज्या पद्धतीने त्यांनी इथे प्रेझेंट केलंय. भरत भोईर अवलपाडा संघाला खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो आणि आपल्या गावासाठी नेहमीच तत्पर असणारा हा अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग मध्ये देखील कमाल केली. आज बॅटिंग मध्ये जास्त त्यांना वेळ मिळाला नाही, कारण पहिली जोडी ज्यावेळेस फुटली त्यानंतर दुसऱ्या जोडीने ऑलमोस्ट रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आहे 3 गडी बाद 18. 6च्या गतीने धावसंख्या पुढे पाहायला मिळते, परंतु आस्किंग रन रेट आता असेल 5 ओव्हर मध्ये 136. 27 पूर्णांक म्हणजे 5-5 षटकार प्रति षटकामागे ठोकावे लागतील. खेळाडू कक्षाच्या समोर असणारे सगळे प्रेक्षक कृपया आपण त्या आकाशा फितीच्या पाठीमागे जायचं आहे, मी विनंती करतो. खेळाडू कक्षामध्ये फक्त 11च खेळाडू राहतील. बाकी प्रेक्षक राजावर तुम्हाला पाठीमागे आम्ही स्टँड बनवलेले आहेत, त्या स्टँड मध्ये जाऊन तुम्ही बसू शकता, नाहीतर व्यासपीठावर येऊन तुम्ही बसवू शकता. कॅमेरामॅनच्या खाली जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी उठा तिथून. चला. आणि ऑल इंडिया सगळ्या ऑल इंडियाला विनंती आहे की एक एक राऊंड मारा. राऊंड मारत असताना जे आतमध्ये असतील त्यांना पहिल्यांदा विनंती करा की तुम्ही बाहेर जा आणि प्रेमाने सांगायचं आहे. ही आपली लीग आहे, ही डोळखाम विभागाची लीग आहे. हा डोळखाम विभाग प्रीमियर लीग पर्व पहिलं थाटा माटात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारी आणि पट्टीच्या पाठीमागे जाऊन तुम्ही उभं राहायचं आहे. यश पष्टे आलेत गोलंदाजी मार्कवर. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, ज्यावेळेस इक्वली तिन्ही डिपार्टमेंट चांगलं ज्यावेळेस पार पाडलं जातं त्यावेळेस ती टीम स्ट्रॉंग असते. लेग बिफोर विकेट प्लम झाले आणि मिडल स्टंपवर सापडले गेले. अशा पद्धतीने अनकेले विकेटचं पतन. यश पष्टेच्या नावावर ही पहिली विकेट. सौरव अधिकारी परत आहेत. साकुर्ली संघाच्या कोणत्याही खेळाडूने सलग 3 षटकार लगावले तर डोळखाम ग्रामीण प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा डोळखाम ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष नितीनजी चौधरी यांच्याकडनं 555. यश पष्टेला 1111 नितीन चौधरी यांच्याकडनं लागू झालेत. अर्धशतकासाठी विकास शेठ चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये, प्रसाद कुलकर्णी साहेब यांच्याकडनं 2000 रुपये, म्हणजे एकंदरीत बघितलं तर भरपूर पारितोषिक आज यश पष्टेच्या नावावर गेली आहेत, कारण त्यांनी बॅटिंगच अशी केली होती आणि आता बॉलिंग मध्ये आल्याला पहिल्याच चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केली आहे. फुलटॉस होता, विकेट किपरने थोडा फंबलिंग झालाय, समीर शिंदे होते. हा चेंडू आपण पाहू शकतो वाईट बॉल असेल, लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आलाय. 20 झाल्या. 4 गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथ असताना पहिला चेंडू यावेळेस ड्राईव्ह केली अलॉंग दी कार्पे. चेंडू सीमारेषेचा वेध घेणार, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आले चौकार. राकेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. ओव्हरपिच चेंडू होता, त्याला हाफ बॉली बनवलं, तदनंतर स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट 4 धावा आल्यात. शॉर्ट ऑफ लेन टॅप केलाय कव्हर झोन मध्ये. शॉर्ट कव्हरला फिल्डर असतील, गुड फिल्डिंग. पंचवीस
शॉर्ट ऑफ लेंथ होती या ठिकाणी पूल केलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो करेपर्यंत या ठिकाणी दुहेरी धावा अर्जित केल्या जातील. सिंगल डबल से कुछ होने वाला नहीं है क्योंकि अगर आपको यह मैच जीतनी होगी तो पहले से चौके छक्कों की बरसात करनी. सेट डाऊन द ग्राउंड या ठिकाणी फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडंसं पम्पलिंग पाहायला मिळालं. मिसफिल्डिंग आणि 2 मिळतील. पुन्हा दुहेरी धावा अर्जित होत आहेत. मोठे फटके अजूनपर्यंत खेळू दिले नाहीत. एक षटकार जर सोडला आतापर्यंत तर एकेरी दुहेरी तिहेरी आणि चौकार या स्वरूपात धावा आल्यात. पहिल्या इनिंग मध्ये षटकाराने धावा आल्या होत्या. चार गडी बाद 29. फुलटॉस होता अपील केली आहे परंतु अपील फेटाळली आहे. डॉट बॉल आलाय. कोणत्या प्रकारची धाव येणार नाही या चेंडूवर. षटक क्रमांक 4 संपन्न झालं. 4 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 29 राहिल्या 24 चेंडूमध्ये 126. पुढे आले पदलाल ते दाखवलं आणि समीर शिंदेला ठोकलाय. बॅट्समॅन कोण आहे तो? राकेशने ठोकलाय षटकार. हे म्हणतात का? ओके. हेमंत भगत. या ठिकाणी टॅप केलाय. अप्पर स्लाइस पाहायला मिळाला शॉर्ट कव्हर मध्ये आणि गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दोन मिळाले या ठिकाणी. इथे आणखीन एक मोठा प्रहार. 6 धावा येतील बॅक टू बॅक. 2 षटकार पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग करतो या ठिकाणी बॅट्समॅन राकेश. सलग 3 षटकार जर आले तर डोकम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन चौधरी यांच्याकडनं 555 षटकार तर 2 आलेत परंतु 1 चेंडू दुहेरी धावा होत्या. म्हणजे इथून त्याला कन्वर्ट करावे लागतील. सलग 3 षटकारासाठी आहेत. यावर मध्ये 2 तर षटकार लागले गेलेत. समीर शिंदेने बादशाह अगदी रडार मध्ये दिला. पुढे आले पदला इथे दाखवलं. बॉटमॅनचा वापर केला आणि हवाई सफर करत असताना लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावर 6. यावेळी जवळ साईडला टर्न केलाय. 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव कंप्लीट. विकेट प्राप्त झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज जोरदाररित्या बाद झालाय.
44 5 गडी बाद 44 झाल्यात. फुलटॉस ऑन साइडला भरत भोईर म्हणजे फलंदाज होईल या ठिकाणी बाद, परंतु नो बॉल आहे, नो बॉल आहे. थर्ड अंपायर घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल तरी नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल आहे. फ्री हिट होता, फ्री हिट एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना झाल्यात. 109 पाहिजेत. स्लोवर वन, मिस टायमिंग. विकेट कीपर यश पष्टे आले आणि कॅच सोडली. यश पष्टेने आज 3 कॅच ड्रॉप केल्यात, पण धावा देखील तितक्या बनवल्या, त्यामुळे प्रेशर येत नाहीये. दोन्ही टीमची फिल्डिंग बघितली तर मिस फिल्डिंग जास्त झाली आहे. पाच षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 5 गडी बाद 47. जिंकण्यासाठी 18 मध्ये 108 धावांची गरज आहे. 18 मध्ये 108 म्हणजे प्रति षटकामागे मला वाटतं आता 6-7 षटकार मारले तरी होणार नाही. बरं चालेल. प्लेड ऑन ब्लाइंड शॉट पाहायला मिळाला. स्लॉग स्वीप खेळायला गेले होते आणि चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू टोन झाला. एक चांगला लेग कटर पाहायला मिळाला. कटर स्पेशलिस्ट भरत भोईर आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. मिस्ट्री बॉलर आहेत आणि अनऑर्थोडॉक्स स्टाईलने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या माध्यमातून. मिस टायमिंग. पॉइंट मध्ये फील्ड केलं जाईल. एक मिळाली आहे. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलची मालिका मात्र या ठिकाणी अखंडित राहिली आहे. सातत्यपूर्ण डॉट बॉल, कारण ज्या वेळेस तुम्ही 155 150 प्लस स्कोर या मैदानावर जेव्हा सेट करता त्यावेळेस मानसिक दडपण समोरच्या टीमकडे येत असतं आणि त्या दडपणाखाली ती टीम सातत्याने चुका करते. इथे देखील पाहायला मिळालं. प्रमुख 3 फलंदाज लवकर परतले आणि त्यानंतर घडी विस्कटली, ती अजूनपर्यंत बसलेली नाहीये. वाईट बॉल आलाय. बॅटची एज या ठिकाणी पाहायला मिळाली. टॉप एज लागली होती. समीर कव्हर करतोय. एक एक करून होणार नाहीये. आता मात्र एक औपचारिकता बाकी राहिली का. 50 झाल्यात. अजूनही 105 पाहिजेत. इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. झेल उडालाय आणि आणखीन एक महेंद्र कौरने कॅच सोडली. महेंद्र कौर आणि त्या चेंडूचा मला वाटतं काहीतरी दुश्मनी असावी. ही तिसरी कॅच त्यांच्या ड्रॉप झाली.
धावा भरपूर असल्यामुळे या कॅचेस त्यांना इफेक्टिव्ह राहिल्या नाही, परंतु जर एखादी मॅच जर असेल आणि ती मॅच जर कट टू कट असेल आणि एक महत्त्वपूर्ण खेळाडू जी राहिली आणि ती कॅच जर ड्रॉप झाली तर ही ट्रॉफी देखील त्यांच्या हातामध्ये ड्रॉप होऊ शकते. स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडली आहे. सुंदर कॅच. दोन षटकर राहिले दादा. 12 मध्ये अशक्य आहे 103 धावा. पंकज आलेत. पंकज पुंडेकर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकलाय. यावेळेस फ्रंट फुटला येऊन त्या ठिकाणी स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. 4 मिळतील आणि नो बॉल आहे. थ्रो नो बॉल आहे. चला गोलंदाज चालवता येणार नाहीये. पाच धावा आल्यात. पद्माकर कडे जबाबदारी दिली आणि पद्माकर हे जुने जाणते अत्यंत क्लासिक गोलंदाज आहेत. चोंडे संघासाठी त्यांनी 20 वर्ष क्रिकेट खेळले. शॉट आपले दोन्ही पूल केलाय. पॉवरफुल षटकार आलाय. वर शॉट जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. हा तोडा सिक्सर. सुरुवातीपासून पाहिजेत होती, परंतु आता मात्र उशीर झालाय. फार उशीर झालेला आहे. मिस टायमिंग कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आले आणि कॅच ड्रॉप केली. कॅच ड्रॉप केली. धडपडले. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता. बघा सहा गडी बाद 66 धावा. 7वं षटक प्रगतीपथावर असताना फुल टॉस पूल केलाय डीप मध्ये आणि नो बॉल असेल. 4 आणि 1 5 धावा प्राप्त झाल्या. नो बॉल.
मिस फिल्डिंग झाली. डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये स्कोर ऑफ द विकेट मिस फिल्डिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाल्या 4 आणि 9 ची 1. फ्री हिट असेल बॅट्समॅनला. चांगली बॅटिंग करतोय हेमंत. ओ आणखीन एक नाही, वाचवला नाही. 6 धावा येतील. षटकार आलाय हेमंतच्या बॅट मधून. आणखीन एक नेत्रदीपक षटकार पाहायला मिळतोय. मॅच मध्ये जिवंतपणा आणण्याचा पुरेपूर प्रयत्न हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग. 44 वर पोहोचलाय. 44 धाव्यांवर पोहोचलाय हेमंत. 77 धावा. 19 धावा कुठल्या गेल्यात पद्माकर फेरीला. स्टेज डाऊन द ग्राउंड लॉंग क्षेत्रामध्ये आणि आणखीन एक षटकार. 2 षटकार आले. तिसरा षटकार आला तर नितीन दादा चौधरी डोळखाम ग्रामीण प्रीमियर लीगची सर्व आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन डोळखामचे अध्यक्ष यांच्याकडनं 555. अर्धशतक लागली आहे. हेमंत बॅट वरती करायची. अर्धशतक कंप्लीट झालाय. काय बॅटिंग केली आहे. काय बॅटिंग करतोय. 3 6 मारले गेले. 555 प्राप्त झाले. वाईट बॉल आलाय. पद्माकर तब्बल 32 कुठल्यात. पाच चेंडूमध्ये 32 धावा. सर्वाधिक मार्गदर्शक. ओ इथे समोर आलाय. जेल असेल. लॉंगॉन क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्षात असू द्या, दर दिवशी जी टीम क्वालिफाय होते त्या टीमने ग्राउंडची सर्व व्यवस्था करायची. लक्षात असू द्या. त्यामुळे ती टीम जी निघेल तिने रात्री येऊन संध्याकाळच्या वेळेस येऊन ही संपूर्ण मैदान तुम्हाला स्वच्छ करून खेळपट्टी देखील स्वच्छ करावी लागणार आहे. नाहीतर 5 रनाची पेनल्टी लागेल. लक्षात असू द्या. कारण काल ओम स्पोर्ट्सला पश्चिमवाडा संघ रात्रीचे 12 पर्यंत येऊन त्यांनी मेहनत करून, कारण ही टीम 4 ते 5 माणसांची नाहीये, ही 48 टीमची 48 90 झाल्या. 90 झाल्या. जिंकण्यासाठी अजून 65 ची गरज आहे. 65 6 मध्ये 65. सहा मध्ये 65 धावा हव्यात. लगेच तू बोलास का, बोलायला पाहिजे काय लगेच. तू लक्ष तिथे ठेव.
6 मध्ये 65 ची गरज. हो बॅटची एज लागली या ठिकाणी स्लिप डायरेक्ट थ्रो. एक मिळाली. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. पाच चेंडूमध्ये 64 धावांची गरज असेल. 91 पर्यंत पोहोचलेत म्हणजे साकुर्ली बाउशल 11 साकुर्ली टीम देखील खूप चांगली खेळली आहे. 100 पर्यंत जर पोहोचत असेल ती टीम ती तिच्या पोटेन्शियलवर खेळली तर नेक्स्ट मॅच जिंकेल. रिव्हर्स खेळलेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला. स्वीपर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय चौकार. चार मध्ये 60 धावांची गरज. रिव्हर्स खेळले. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार. काय बॅटिंग केली. पहिल्या 3 खेळाडूंनी जर साथ दिली असती तर कदाचित 140 पर्यंत तरी पोहोचू शकले असते. 100 पार करण्यासाठी फक्त 1 धावांची गरज आहे. संघर्ष करत देखील 100 पर्यंत गेलेत म्हणजे किती चांगली गेम आहे बाउशल 11 साकुर्ली टीमची. वाईट बॉल आलाय. 100 धावा झालेल्या आहेत. 100 7 गडी बाद 100 धावा. ओ आणखीन एक रिव्हर्सच्या माझ्यामधून आणखीन एक चौकार. 3 चौकार रिव्हर्सच्या माझ्यामधून. लक्षात असू द्या पहिल्या मॅच मधील विजेता विपक्ष दुसऱ्या मॅच मधील विजेता लगेच तिसरी मॅच पाहायला मिळेल. एक मिळेल. चेंडू शिल्लक राहिलेत. एक चेंडू राहिलाय. अंतिम चेंडू असेल. आदिवली संघाचे कर्णधार दक्ष 11 आदिवली. टॉस झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असेल कारण धर्मवीर अवलपडा टीम मान होतं मॅच ठिकाणी नो डाऊट समीर शिंदे. मी सन्माननीय आदरणीय सलीमभाई शेख यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅच सुपूर्द करायची आहे.